नमस्कार. आपण दुसऱ्या प्रकरणाला आता सुरुवात करणार आहोत. पहिलं प्रकरण थोडंसं आपण रसायनशास्त्राचं घेतलेलं होतं. दुसरं सोपं असणारं प्रकरण आहे. खरं तर ते जीवशास्त्रामध्ये येतं आणि भौतिकशास्त्रामध्ये पण येतं. इथं ते भौतिकशास्त्रामध्ये घातलेलं आहे. प्रकरणाचं नाव येतं आपले पर्यावरण. आता हे जे प्रकरण आहे हे प्रकरण खरं तर तुम्ही यापूर्वीच्या वर्गामध्ये पण या प्रकरणाविषयीचा अभ्यास केलेला आहे. एकूण या प्रकरणामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर या प्रकरणामध्ये परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेचे प्रकार कोणते आहेत, त्यानंतर अन्न साखळी कशाला म्हटलं जातं, त्याच्यापासून अन्न जाळं कसं तयार होतं, त्यानंतर पर्यावरणामधल्या काही समस्या इथं दिल्यात ज्या समस्या आपण नेहमी अनुभवत असतो त्या समस्यांचा अभ्यास इथं करायचा आहे. एकतर ओझोनचा थर कमी व्हायला लागलेला आहे, मग त्याची कारणं काय आहेत, आपण जे टाकाऊ पदार्थ टाकतो त्यामध्ये काही विघटनशील आहेत काही अविघटनशील आहेत, या पदार्थांची विल्हेवाट आपण कशी लावायची, त्याचे दुष्परिणाम काय होतात, असं साधारणपणे जनरल असणारं हे प्रकरण इथं आपल्याला बघायचं आहे. आपले पर्यावरण. सुरुवात करूया आपण या शब्दापासून. पर्यावरण कशाला म्हणतो आपण पर्यावरण. आता पर्यावरण हा शब्द खरं तर तुम्ही बऱ्याचदा ऐकता, म्हणजे घरात पण आपण याचा पर्यावरण शब्दाचा बऱ्याचदा वापर केलेला बघतो. बरेच जण म्हणतात की अगोदरचं पर्यावरण आणि आताचं पर्यावरण याच्यामध्ये फरक झालेला आहे किंवा पर्यावरणामध्ये बदल होत चाललेले आहेत. मग पर्यावरण म्हणजे नेमकं काय, तर पर्यावरणाचा सोपा साधा अर्थ आपण जर घेतला तर आपण म्हणतो की आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या आजूबाजूच्या परिसराला आपण म्हणतो पर्यावरण. मग आजूबाजूच्या परिसराचं जर आपण निरीक्षण केलं तर काय काय दिसतं आपल्याला, तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला मग काही सजीव गोष्टी दिसतात, म्हणजे पक्षी दिसतात, प्राणी दिसतात, मानव दिसतो, किडे दिसतात, यासारखे सगळे सजीव घटक दिसतात. पण त्या सजीव घटकांबरोबर निर्जीव घटक पण आपल्याला दिसतात. मग निर्जीव घटक आपल्या आजूबाजूला कोणकोणते आहेत बघा. अगदी आपण वर्गामध्ये बसलो तर आपण बेंचीसपासून सुरुवात करतो, टेबल खुर्ची हे आहे. ग्राउंडवर आपण गेलो तर माती, दगड किंवा आपण डोंगर बघू शकतो, किंवा इतर घटकांमध्ये बघितलं तर तापमान आहे, हवा आहे, यासारखे सगळे निर्जीव घटक हे आपल्याला आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. म्हणजे हे जे पर्यावरण आहे ते पर्यावरण या सगळ्या घटकांनी मिळून बनलेलं आहे. आणि हे जे सगळे घटक इथं येतात की ज्या घटकामध्ये सजीव घटक किंवा सजीव घटकाला दुसरा शब्द येतो जैविक घटक, जैविक घटक किंवा सजीव घटक, निर्जीव घटक असा आपण शब्द घेतला, ज्याला इथं शब्द घेतला जातो अजैविक घटक. मग आपण घेऊ इथं की जैविक आणि अजैविक असे सगळे घटक याच्यापासून मिळून हे पर्यावरण बनलेलं आहे, किंवा त्याला आपण इथं दुसरा शब्द दिला आहे की त्याच्यापासून मिळून इथं परिसंस्था बनते, इकोसिस्टीम बनते. आता परिसंस्थेमध्ये किंवा पर्यावरणामध्ये हे जे जैविक आणि अजैविक घटक आहेत ते सतत परस्परांमध्ये क्रिया करत असतात, किंवा आपण म्हणू की सतत ते जे दोन घटक आहेत जैविक घटक आणि अजैविक घटक हे एकमेकांवर अवलंबून आहेत की नाही बघा. समजा सोपं उदाहरण आपण घेतलं आपलंच मानव. आपल्याला वायू पाहिजेत श्वसनासाठी, किंवा आपण म्हणू की जगण्यासाठी आपल्याला वायूची गरज आहे, किंवा आपल्याला जगण्यासाठी पाणी पाहिजे. तर हे आपण कुठून घेतोय तर हवेमधून हे मिळवलं जातं, किंवा नदीमधून हे मिळवलं जातं, किंवा पाण्याचे जे इतर स्रोत आहेत त्याच्यापासून आपण पिण्याचं पाणी मिळवतो. म्हणजे आपण इथं या निर्जीव घटकावर किंवा अजैविक घटकावर अवलंबून असलेले बघायला मिळतात. दुसरं उदाहरण आपण घेतलं की आपण उच्छवासावाटे वायू बाहेर सोडतोय आणि हे पुन्हा त्या अजैविक घटकामध्ये हे मिसळले जातात. त्यामुळे अजैविक घटकांमधलं या वायूंचं प्रमाण हे समतोल राखलं जातं आणि एकूण परिसर किंवा परिसंस्था ही समतोलित असलेली ही आपल्याला दिसून येते. मग परिसंस्था म्हणजे काय, तर परिसंस्था याचा अर्थ होतो, व्याख्या जर आपल्याला विचारायची झाली तर परिसंस्था म्हणजे काय, तर परिसंस्था याचा अर्थ की पर्यावरणामध्ये जे जैविक आणि अजैविक घटक आहेत हे मिळून किंवा त्या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये परस्परांमध्ये आंतरक्रिया घडते, या सगळ्याला मिळून आपण शब्द वापरू शकतो परिसंस्था. मग या परिसंस्थेचे प्रकार काय आहेत,
तर मुख्य परिसंस्थेचे प्रकार आपण 2 सांगू शकतो. त्याच्यामध्ये पहिली परिसंस्था दिले ज्याला म्हटलेलं आहे नैसर्गिक परिसंस्था आणि दुसरी परिसंस्था दिले कृत्रिम परिसंस्था. नैसर्गिक परिसंस्था कशाला म्हणू आपण नैसर्गिक परिसंस्था? तर निसर्गतःच जी परिसंस्था आपल्याला बघायला मिळते, जी मुद्दामहून तयार केलेली नाही आहे, निसर्गामध्ये तशीच निर्माण झालेली आहे, आपोआप निर्माण झालेली आहे, अशी जी परिसंस्था आहे या परिसंस्थेला म्हटलं जातं नैसर्गिक परिसंस्था. मग या नैसर्गिक परिसंस्थेमध्ये पुन्हा आपण प्रकार पाडू शकतो किंवा उदाहरणं देऊ शकतो की नैसर्गिक परिसंस्थेमध्ये जलीय परिसंस्था येईल किंवा नैसर्गिक परिसंस्थेमध्ये भूप्रदेशीय परिसंस्था सुद्धा येईल. आता या दोघांचा अर्थ काय? जलीय परिसंस्था, जलीय म्हणजे पाण्यामध्ये असणारी ही परिसंस्था. मग पाणी वेगवेगळ्या ठिकाणचं आपण घेऊ शकतो. नदीमधलं पाणी आहे, समुद्रामधलं पाणी आहे, याच्यामध्ये पण परिसंस्था आहे, याच्यामध्ये पण सजीव निर्जीव घटक एकत्रित राहत आहेत जे परस्परांवर अवलंबून आहेत. त्यामुळे ती जी परिसंस्था तिथं निर्माण होते ज्या परिसंस्थेला इथं आपण म्हणतो जलीय परिसंस्था. म्हणजे पाण्याचा विचार जर आपण केला तर पाण्यामध्ये जलचर वनस्पती आहेत, जलचर प्राणी आहेत, जे मोठ्या संख्येने आपल्याला मासे बघायला मिळतात. त्यानंतर पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीमध्ये वायू आहेत, जे वायू ते जलचर सजीव किंवा जलचर वनस्पती किंवा प्राणी हे घेतात. त्यामुळे ते परस्परांवर अवलंबून असलेले आपल्याला दिसतात आणि यापासून जलीय परिसंस्था ही बनते. त्यानंतर भूप्रदेशीय परिसंस्था, भूप्रदेशीय म्हणजे जमिनीवर आढळणारी ही परिसंस्था असेल. आता जमिनीवर आढळणाऱ्या परिसंस्थेचं वर्गीकरण खूप प्रकारांनी आपण करू शकतो. कदाचित समाजामध्ये तुम्ही असा भाग बघितलेला असेल की भूप्रदेशामध्ये मग वाळवंटी प्रदेश येतील किंवा भूप्रदेशामध्ये गवताळ प्रदेश आपल्याला आढळतील. त्यामुळे भूप्रदेशीय परिसंस्था जी असेल ती भूप्रदेशीय परिसंस्था ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. म्हणजे गवताळ प्रदेशात ती परिसंस्था आपण जर घेतली तर तिथं गवतासारख्या वनस्पती मोठ्यात मोठ्या प्रमाणात आढळतील. त्याच्यावर अवलंबून असणारे शाकाहारी प्राणी, त्याच्यावर अवलंबून असणारे मांसाहारी प्राणी. त्यामुळे अशी परिसंस्था तिथं निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. वाळवंटी प्रदेशामध्ये बघितलं तर तिथं वाढणाऱ्या वनस्पती वेगळ्या असतील, तिथं आढळणारे प्राणी थोडेसे वेगळे असतील. त्यामुळे भूप्रदेशीय परिसंस्थासुद्धा आपल्याला आढळते. एकूण या दोघांची मिळून जी बनते ज्याला आपण नैसर्गिक परिसंस्था असं म्हणू शकतो. आता जंगल हा भाग आपण घेतला तर जंगल ही पण नैसर्गिक परिसंस्था असेल. त्यामुळे जंगलं जे आपोआप वाढतात, ज्या जंगलांमध्ये मग पक्षी प्राणी हे आपल्याला सगळे जैविक घटक बघायला मिळतात आणि त्यापासून ती नैसर्गिक परिसंस्था ही बनेल. त्यामुळे हा परिसंस्थेचा पहिला प्रकार इथं येतोय नैसर्गिक परिसंस्था. त्यानंतर दुसरा प्रकार आपण इथं घेतला आहे कृत्रिम परिसंस्था. काय कृत्रिम परिसंस्थामध्ये संस्था म्हणजे तर कृत्रिम हा शब्दच इथं येतो. कृत्रिम याचा अर्थ मानवनिर्मित, मुद्दामहून ती परिसंस्था निर्माण केलेली आहे. म्हणजे मानव निर्मित असणारी ही परिसंस्था असेल की ज्या परिसंस्थेला म्हटलं जातं कृत्रिम परिसंस्था. मग यामध्ये उदाहरणं काय देता येतील? तर यामध्ये आपण म्हणू शकतो की अगदी आपल्या घरामधलं उदाहरण घेतलं की आपल्यासमोर जागा आहे तर आपण तिथं बाग वाढवलेली असते. मुद्दामहून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला आवडणारी झाडं आपण लावतो. म्हणजे बाग ही मुद्दामहून आपण निर्माण करतोय. त्यामुळे ती पण परिसंस्था असेल ज्या परिसंस्थेला आपण म्हणू की ती कृत्रिम परिसंस्था असेल. किंवा सोपं उदाहरण सांगता येईल आपल्याला फिश टँक. फिश टँक किंवा आपण मत्स्यालय असं म्हणतो. आता फिश टँक तर बहुतेक तुमच्या सगळ्यांच्या घरात आहेत. त्यामुळे ही परिसंस्था तुम्हाला माहिती आहे. बघा त्याच्यामध्ये जैविक अजैविक घटक येतात की नाही. फिश टँक जर आपण घेतला किंवा मत्स्यालय घेतलं तर एक पेटी आहे किंवा काही वेळा काचेची बरणी आहे ज्याच्यामध्ये पाणी आहे घातलेलं. त्याच्यामध्ये जलचर सजीव आपण सोडतो, म्हणजे मासे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सोडतो. काही वेळा वनस्पती घातल्या जातात, काही वेळा डिझाईन म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये वाळू किंवा दगड वेगवेगळ्या प्रकारचे हे घातले जातात. पुन्हा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी एक पंप तिथं बसवलेला असतो. प्रकाश हा पण सोडला जातो. त्यामुळे ती एक प्रकारची परिसंस्था तिथं निर्माण झाली. आता या परिसंस्थेमध्ये दोन्ही घटक आले, जैविक घटक पण आहेत, अजैविक घटक पण आहेत. त्यामुळे अशी असणारी परिसंस्था असेल की ज्या परिसंस्थेला म्हटलं जातं कृत्रिम परिसंस्था. त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अशा परिसंस्था इथं सांगू शकतो
किंवा आपण उदाहरण द्यायला गेलो आताचं तर शेती ही परिसंस्था, शेती मुद्दामहून केली जाते. आता मुद्दामहून केली म्हणजे ती पण कृत्रिम परिसंस्था ही असू शकेल. असे परिसंस्थेचे महत्त्वाचे 2 प्रकार येतात, नैसर्गिक परिसंस्था आणि कृत्रिम परिसंस्था. त्यानंतर या परिसंस्थेमध्ये जे काही सगळे सजीव आढळतात, सगळे सजीव, हे जे सजीव आहेत ते सजीव अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून आहेत आणि ज्या पद्धतीनं ते अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून आहेत त्यावरून त्या सजीवांचं वर्गीकरण इथं 3 प्रकारामध्ये केलं जातं. एकतर उत्पादक वर्ग असतो, दुसरा उपभोक्ता वर्ग असतो आणि तिसरा विघटक वर्ग असतो. मग काय अर्थ होईल याचा? उत्पादक वर्ग असं आपण घेतला. आधी या शब्दाचा अर्थच मुळात काय होतो बघा, उत्पादक म्हणजे उत्पादन करणारा, अन्न तयार करणारा. मग याच्यामध्ये कोणाचा समावेश होईल? तर आपण बहुतेक सगळ्या हिरव्या वनस्पती घेतल्या तर हिरव्या वनस्पती या स्वयंपोषी आहेत असा आपण शब्द वापरतो. स्वयंपोषी आहेत म्हणजे काय? तर त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे त्या उत्पादक झाल्या. मग कुठल्या क्रियेतून हे अन्न तयार केलं जातं? तर नेहमीची असणारी क्रिया आपण बघतो ती म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया. या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सूर्यप्रकाश आवश्यक आहे, पाणी तर लागतंच, हरितद्रव्य तर वनस्पतीमध्ये असतंच, शिवाय हवेमधला कार्बन डायऑक्साईड पण घेतला जातो आणि हा घेऊन असेंद्रिय पदार्थांचं रूपांतर साध्या सेंद्रिय पदार्थामध्ये किंवा आपण म्हणू की साखर, स्टार्च यामध्ये केलं जातं. आणि ही प्रकाश संश्लेषण क्रिया, अन्नाची निर्मिती करण्याची क्रिया वनस्पतीमध्ये घडवली जाते आणि म्हणून आपण वनस्पतींना उत्पादक असं म्हणू शकतो. मग या वर्गामध्ये सगळ्या हिरव्या वनस्पती येतील किंवा आपण म्हणू की शैवाळ पण येईल की जे आपल्याला हिरव्या रंगाचं बघायला मिळतं. याचा आपण समावेश आपण उत्पादकामध्ये हा करू शकतो. हा पहिला वर्ग झाला सजीवांचा. त्यानंतर पुढचा वर्ग येतो उपभोक्ता वर्ग. उपभोक्ता याचा अर्थ काय? तर हे जे सजीव आहेत हे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आहेत, म्हणजे ते अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतील. व दुसऱ्यावर म्हणजे इथं कोणावर? तर एकतर उत्पादक वर्गावर म्हणजे वनस्पतींवर अवलंबून असतील किंवा आपण म्हणू की एक सजीव, एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अन्नासाठी सुद्धा अवलंबून असेल. त्या सगळ्यांना मिळून आपण शब्द घेऊ की उपभोक्ता वर्ग. आता उपभोक्ता वर्गाचं पण वर्गीकरण आपण करू शकतो. कसं वर्गीकरण होईल? तर त्यामध्ये आपण शाकाहारी प्राण्यांचा समावेश करू शकतो, मांसाहारी प्राण्यांचा समावेश करू शकतो, मिश्राहारी प्राण्यांचा समावेश करू शकतो, परजीवी किंवा परोपजीवी प्राण्यांचा समावेश इथं आपल्याला करता येईल. आता या शब्दांचा अर्थ सोपा आहे. शाकाहारी प्राणी असं आपण म्हटलं. शाकाहारी कोणाला म्हणतो आपण? शाकाहारी तर जे प्राणी वनस्पतींवर अवलंबून आहेत, जे वनस्पतींचा उपयोग अन्न म्हणून करतात त्यांना आपण शाकाहारी प्राणी असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये हरिण उदाहरण सांगता येईल किंवा सशासारखी उदाहरणं आपण देऊ शकतो की जे शाकाहारी प्राणी आहेत. दुसरा शब्द आपण घेतलाय मांसाहारी प्राणी. मांसाहारी म्हणजे जे दुसऱ्या प्राण्यांना खाऊन जगतात, शाकाहारी प्राण्यांचा उपयोग अन्न म्हणून करतात. हे प्राणी ज्यांना आपण म्हणतो मांसाहारी प्राणी, म्हणजे वाघ सांगता येईल, सिंह सांगता येईल, यासारखे हे प्राणी की जे मांसाहारी प्राणी आहेत. त्यामुळे दुसरा येईल. त्यानंतर मिश्राहारी आपण इथं म्हणू की आपण मानव मिश्राहारी आहे, म्हणजे मानव प्राण्यांना पण खातोय, मांस पण खातोय, पण वनस्पतींचा उपयोग पण अन्न म्हणून करतोय. म्हणजे सगळ्या प्रकारचं अन्न तो खातोय आणि म्हणून त्याला आपण म्हटलं की मिश्राहारी आहेत. त्यानंतर पुढचा शब्द दिलाय परजीवी किंवा आपण म्हणू की परोपजीवी. हे काय? तर हे जे सजीव आहेत ते सजीव इतर सजीवांच्या शरीरामध्ये राहतात आणि त्यांच्या शरीराने घेतलेलं जे अन्न आहे त्याचा उपयोग हे आपण करून घेतात. म्हणजे समजा आपण उदाहरण घेतलं की शरीरामध्ये असणारे जंत आहेत, हे जंत शरीरामध्ये आहेत, पचनसंस्थेमध्ये आहेत. आपण खाल्लेलं जे अन्न असेल, आपण पचवलेलं जे अन्न असेल, ते पचलेलं अन्न ते शोषण करून घेतात आणि आपली अन्नाची गरज ते भागवतात. या प्रकारचे सजीव असतील ते पण उपभोक्ता वर्गामध्येच इथे येऊ शकतील. त्यामुळे हा दुसरा सजीवांचा वर्ग होतो तो म्हणजे उपभोक्ता वर्ग.
त्यानंतर तिसरा सजीवांचा वर्ग होतो विघटक. विघटक काय अर्थ होतो विघटकाचा? की जे सजीव विघटनाची क्रिया करतात त्या सजीवांना आपण म्हणतो की विघटक आहे. किंवा आपण सोप्यात सोप्या शब्दामध्ये सांगू शकतो की जे सजीव कुजवण्याची क्रिया करतात त्यांना म्हटलं जातं विघटक. कोण आहेत विघटक? तर सूक्ष्मजीवांचा समावेश आपण विघटकांमध्ये करू शकतो. मग सूक्ष्मजीवांचा समावेश आपण विघटकांमध्ये का करणार? म्हणजे त्याच्यामध्ये कवक येईल, जीवाणू येतील की ज्यांचा समावेश आपण विघटकांमध्ये करू शकतो. हे जे विघटक आहेत किंवा हे जे सूक्ष्मजीव आहेत हे अन्नपदार्थ किंवा टाकलेले पदार्थ, टाकाऊ पदार्थ कुजवतात. समजा आपण उदाहरण घेतलं की आपण बराचसा कचरा बाहेर टाकलेला आहे. तो जो टाकलेला कचरा आहे तो टाकलेला कचरा काही दिवसांनी बघितला तर तिथं नसतो, म्हणजे कुजलेला दिसून येतो आणि परिसराची स्वच्छता झालेली ही आपल्याला दिसून येते. मग ही कुजवण्याची क्रिया केली कोणी? त्या पदार्थाचं रूपांतर कोणी केलं? म्हणजे ते जे सेंद्रिय असणारे पदार्थ आहेत त्याचं असेंद्रिय पदार्थामध्ये रूपांतर कोणी केलं? तर हे करण्याचं काम या विघटकांनी केलं किंवा त्या बॅक्टेरियानी केलं, जीवाणूंनी केलं आणि त्यामुळे त्यांनी परिसर हा स्वच्छ ठेवला. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की सूक्ष्मजीव पाहिजेत जे परिसराची स्वच्छता करतात. समजा असं घडलं नाही, क्षणभर असा आपण विचार केला की विघटक नाही आहेत, विघटक नसतील तर काय होईल? तर आपल्या आजूबाजूला आपल्याला कचऱ्याचं साम्राज्य दिसून येईल, पूर्णपणे कचरा, आणि त्याच्यातून मग दुर्गंधी, त्याच्यातून मग वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतील. आणि त्यामुळे सूक्ष्मजीव हे महत्त्वाचे आहेत. मग सूक्ष्मजीव जे या पदार्थांचं विघटन करतात किंवा कुजवण्याची क्रिया करतात तेव्हा काय घडतं की तेव्हा पुन्हा त्या कुजवलेल्या सजीवाच्या शरीरातले जे घटक असतील ते घटक मातीमध्ये मिसळले जातील आणि मातीमध्ये मिसळवले गेल्यामुळे मातीची सुपीकता वाढवली जाईल. मातीमध्ये पोषक घटक पोचवले जातील आणि मातीमधले हे पोषक घटक वनस्पती पुन्हा शोषण करून घेतील आणि जे वनस्पतींना घटक आवश्यक आहेत ते वनस्पतींकडून शोषण करून घेतले जातील. त्यामुळे सूक्ष्मजीव आपल्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. या पद्धतीनं अन्न मिळवण्याच्या पद्धतीनुसार सजीवांचं वर्गीकरण उत्पादक, उपभोक्ता आणि विघटक या 3 प्रकारामध्ये इथं केलं जातं.